हाय हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर आजच्या ब्लॉगमध्ये काहीच ठरवलेलं नाही, काय दाखवणार काय नाही, काय कसं काय. तर इथे शिव आहे. तर शिव हाय कर. शिव से हाय. तर काय होतं कसं होतं ते तुम्हाला मी शेअर करते. सो स्टे ट्यून्ड. मी चालले नदीवरती, कारण जे कोळं होतं मी घरात बांधलेलं ना, तर ते माझं खराब झालंय. सो ते मी नदीवरती सोडून देणार आहे. तर आता पाणी असायला हवं. आमच्या जवळ खूप जवळ नदी आहे, तर मी तिथे चालले. जायला ना रोडच नाही आहे, खूप खराब रोड आहे. बट बघूया कसं होतं काय होतं. पडलेला आहे. ज्या इकडे बिल्डिंग वगैरे सुरू आहे ना, त्यांचा तो कचरा आहे इकडे सगळा. आणि इकडे पुढे आहे नदी. आता हा जो ब्लॉग आहे ना, हा मी शूट तर खूप अगोदर केला होता, एडिट पण केला होता. फक्त व्हॉइस ओव्हर करून तो मला पोस्ट करायचा राहिलेला होता आणि त्याला झाले 15 दिवस. तर तुम्ही बघू शकता जो की नदीचा जो नदीकडे जाण्याचा रोड होता ना, तो किती डेंजर होता. आणि मी एकटीच चालली होती, कारण मला ते तुम्हाला दाखवलं ते फेकून द्यायचं होतं आणि मला ते वाहत्या पाण्यामध्येच फेकायचं होतं. पण रस्ता एवढा खराब होता ना, मला सुद्धा एकटीला भीती वाटत होती. पण काही ऑप्शन नव्हतं, जायला तर लागणारच होतं. आणि बघा ही आहे नदी. आता इथे थोडंफार असं एवढं पण काही वाहतं पाणी नाही, पण साचलेलं पाणी आहे. आणि ही आहे इंद्रायणी. इंद्रायणी लोकांनी एवढी खराब करून ठेवली आहे की बस. तर आमच्या खूप जवळ इंद्रायणी नदी आहे. फायनली मी ते टाकलं आणि निघाली होती परत. आणि ऊन पण एवढं लागत होतं ना, असं वाटत होतं की प्रॉपरली उन्हाळा चालू झालाय की काय. आणि जेव्हा येऊन असं मेडिकलच्या समोर थोडी सावलीत बसले, तेव्हा खरंच खूप भारी वाटत होतं. आणि थंड सुद्धा वाटत होतं, कारण मला खूप डेंजर ऊन लागलेलं होतं. त्यामुळे मी थोडं 2-5 मिनिटं इथे बसून घेतलं. आणि शिवचं तर बिलकुल लक्ष नाही व्हिडिओकडे, उगाच नखरे करतो तो. आणि जसं की मी म्हटलं की प्रॉपरली उन्हाळा असल्यासारखं वाटतं. बघा किती डेंजर ऊन पडले. ते व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाहीये, पण ऊन खरंच खूप डेंजर पडलेलं होतं तेव्हा. नंतर घरी आले, थोडासा आराम केला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये काही नव्हतं, कोरडी कोबीची भाजी बनवली होती सुक्की, आणि पोळ्या बनवल्या होत्या. आणि ते शिवचं चालू होतं हाय. शिवला हाय म्हणायला आल्यापासून शिव फक्त हायच म्हणतो. नंतर आम्ही निघालो होतो मेडिकलला. छान अशी दिवाबत्ती पण करून घेतली होती. दिवाबत्ती केल्यानंतर या भैयानी ते सँडल त्याचे शूज काढले होते. त्यानंतर ना शिवला घ्यायची होती आज मेडिकलला सायकल. तर तो त्याचं तेच तिथे कॉरिडॉरमध्ये खेळायचं काम सुरू होतं. लिफ्ट येऊपर्यंत असा काहीतरी टाइमपास झालाच पाहिजे. नंतर थोडंसं स्वतःला आरशामध्ये न्याहाळलं आणि मी बघितलं म्हटल्यावर शिवने तर बघितलंच पाहिजे. त्यानंतर आले होते मेडिकलला येऊन हे चिप्स खायला घेतले. चिप्स तुम्ही बघू शकता, पॅकेट एवढं मोठं आणि त्यात चिप्स एवढेशे. खरंच विचार जर केला तर ह्या कंपनीला खरंच परवडतं त्यांचा बिझनेस. त्यानंतर इथे बाबांनी माझ्यासाठी आणली होती पेस्ट्री, पण ती खायची होती शिवलाच. तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
अँड थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.